मुंबईतील कोट्यधीश उमेदवार बघूया आपण एक नजर टाकूया या कोट्यधीश उमेदवारांवर। पहिलंच नाव येतंय समाधान सरवणकर यांचं। एकूण संपत्ती आहे 46.59 कोटी। 2017 मध्ये 9.43 कोटी होती। 9 वर्षात 37.16 कोटी वाढ झालेली आहे। पुढचं नाव आहे श्रद्धा जाधव यांचं। एकूण संपत्ती आहे 46 कोटी। विधानसभा 2024 मध्ये 44 कोटी होती। वर्षभरात 2 कोटींची वाढ। तिसरं नाव आहे विशाखा राऊत यांचं। एकूण संपत्ती आहे 21.83 कोटी। 2017 मध्ये 14.37 कोटी इतकी संपत्ती होती। वाढ 7 कोटीची। यामिनी जाधव एकूण संपत्ती 14.57 कोटी। विधानसभा 2024 मध्ये 10.10 कोटी। वर्षभरात 4 कोटींची वाढ झालेली आहे। नील सोमय्या एकूण संपत्ती 9 कोटी। 2017 मध्ये 1.99 कोटी होती। वाढ 9 वर्षांमध्ये 7 कोटींची झालेली आहे। पुढचं नाव आहे तेजस्वी घोसाळकर यांचं। एकूण संपत्ती 5 कोटींची। 2017 मध्ये 25 लाख रुपये होती। 9 वर्षांमध्ये 4.75 म्हणजे साधारण 4.5 कोटी इतकी वाढ झालेली आहे संपत्ती। किशोरी पेडणेकर माजी महापौर। एकूण संपत्ती 5.26 कोटी म्हणजे 5.5च्या दरम्यान। 2017 मध्ये 1.61 कोटी इतकी होती। 9 वर्षांमध्ये 3.65 कोटी वाढली। रवी राजा एकूण संपत्ती 10.12 कोटी। 2017 मध्ये 5.12 कोटी होती। 9 वर्षांमध्ये 5 कोटी वाढलेले आहेत। मिलिंद वैद्य एकूण संपत्ती 13.39 कोटी। 2017 मध्ये होती 2.14 कोटी। 9 वर्षांमध्ये 11.25 कोटींची वाढ झालेली आहे। शैलेश फणसे एकूण संपत्ती 25 कोटींची। दीप्ती वाईकर एकूण संपत्ती 22 कोटींची। यशवंत किल्लेदार मनसेचे नेते एकूण संपत्ती 7.5 कोटी म्हणजे 7 कोटी 5 लाख। प्रभाकर शिंदे एकूण संपत्ती 17 कोटी 63 लाख। तर मुंबईतले हे सगळे मालामाल उमेदवार ज्यांची नावं आपण बघत होतो। पुढे